मंडळी, आपण कित्येक तरी अशा अनैतिक संबंधाच्या घटना पाहतो आणि ऐकतो। अशा घटनांमध्ये शेवट मात्र खूपच भयंकर होत असतो। कित्येक घर उद्ध्वस्त होत असतात, कित्येक घराची राख रांगोळी होत असते। आईवडिलांचे हे अनैतिक संबंध मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात आणि कधी कधी हे आईवडिलांचं जे अनैतिक संबंध असते हे मुलांच्या आयुष्यामध्ये एवढं वादळ निर्माण करते की याच्याबद्दल कधी त्यांनी विचार सुद्धा केलेला नसतो। कोणतेही अनैतिक संबंध सुरू होताना खूपच गोडीने सुरू होत असतात। सर्वांनाच असं वाटत असते की आमच्या या अनैतिक संबंधांमध्ये कोणताही काही अडथळा येणार नाही किंवा आमच्या दोघांमध्ये कोणीही एकमेकांचा विश्वासघात करणार नाही। दोघेही एकमेकांवर आम्ही जीवापाड प्रेम करतो। पण हे असे अनैतिक संबंध जास्त काळ टिकू शकत नाहीत। कधी महिलेकडून या अनैतिक संबंधाचा विरोध होतो तर कधी पुरुषाकडून या अनैतिक संबंधाचा विरोध होतो आणि कधी कधी मग जेव्हा या दोघांचा कधी विरोध होत नसेल तर तेव्हा त्या महिलेचा नवरा किंवा या पुरुषाची बायको याच्यामध्ये हस्तक्षेप करते किंवा विरोध करायला लागते। त्यावेळेस मात्र एखाद्याचा जीव नक्की जातो आणि हे असंही असते की जसे आई वडील करतात, आई वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन त्यांची मुलं सुद्धा करतात। आजच्या घटनेतील जी आई ज्या प्रकारे करत होती तसंच मग ती मुलगी सुद्धा करायला लागली होती। जसं की आई अनैतिक संबंधामध्ये पडली आणि त्यानंतर मग मुलगी ही आईचे हे वासनेचे खेळ पाहत होती। शेवटी मुलीच्याही भावना उफाळून आल्या आणि त्यानंतर शेवटी मुलीने मग ज्याच्यासोबत आई ही रात्र घालवत होती, रात्रभर त्याच्यासोबत मौज मजा मारत होती, मुलगी सुद्धा त्याच व्यक्तीसोबत अनैतिक संबंधामध्ये पडली। मुलगी सुद्धा त्याच्यासोबत मग शारीरिक संबंधामध्ये पडली। एकच व्यक्ती आईसोबत आणि एकीकडं मुलीसोबत अशा प्रकारे दोघींसोबत तो शारीरिक संबंध स्थापित करत होता। एवढंच नाही तर त्याने लाखो रुपये या महिलेकडून उकळले। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्याची। रायगड जिल्ह्याचं उरण पोलीस स्टेशन आहे आणि या उरण पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच शेरघर नावाचं एक गाव आहे। या गावातील एक महिला, ही महिला बरेच दिवसापासून आपल्या नवऱ्यापासून लांब राहत होती। या महिलेची एक मुलगी आता तारुण्यात आलेली होती। जवळपास त्या मुलीचं 15-16 वर्ष वय झालेलं असावं, पण ही आपल्या मुलीला सोबत घेऊन राहत होती तर नवऱ्यालाही सोडून विभक्त राहत होती। आणि आता जेव्हा महिला एकटी राहत असल्यामुळं घराची जबाबदारी जी होती हिच्यावर होती, कुटुंबाची, मुलांची या महिलेवर जबाबदारी होती आणि स्वतःचंही उदरपोषण करणं आणि मुलांचंही उदरपोषण करणं, ह्यासाठी ही महिला मग काही छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत होती। आणि या आता छोट्या मोठ्या कामातून हिच्या कौटुंबिक गरजा, घरातील ज्या काही गरजा होत्या ह्या तर पूर्ण होत होत्या, पण ही महिला बरेच दिवसापासून नवऱ्यापासून दूर राहत होती। ह्यासाठी मात्र हिच्या शारीरिक गरजा मात्र अपूर्ण राहत होत्या आणि ह्यासाठीच मग या महिलेची नजर आता काही अशा तरुणांना शोधत होती। ह्यामध्येच तिची नजर एका तरुणावर पडली। तो तरुण सुद्धा हिच्या सोबतच काम करत होता। दोघांचाही रोज संवाद होत असायचा, दोघांच्याही रोज कामाच्या ठिकाणी भेटी होत असायच्या आणि या महिलेला आता वाटायला लागलेलं होतं की हा जो तरुण आहे अजून तो अविवाहित आहे आणि हा जो तरुण होता अविवाहित होता। ही महिला आता जवळजवळ 40 वर्षाची होती तर हिची मुलगी आता जवळजवळ 16-17 वर्षाची झालेली होती। अशा वयामध्ये सुद्धा आता हिला एखाद्या तरुण मुलाची आवश्यकता भासू लागली आणि ह्यासाठीच मग हिने ठरवलं की आता जो मुलगा या हिला दिसत आहे, जो तरुण हिला दिसत आहे, या तरुणाला तिनं मग आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर त्यानंतर मग त्याच्याशी असंच काही संवाद साधत साधत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर घेतला। जसे की आता तारुण्यात आलेला मुलगा होता तो सुद्धा या महिलेकडे एका प्रकारे आकर्षित झाला आणि त्याला हे आता ज्या प्रकारे ही महिला कोणत्या नजरेने पाहत आहे हे त्यानं तिची नजर ओळखलेली होती आणि यासाठी तो मग त्या महिलेच्या संपर्कात आला आणि त्यानंतर मग या दोघांमध्ये अशाच प्रकारे फोनवर सुद्धा संवाद चालत आला आणि त्यानंतर मग या महिलेनं एक दिवस त्याला आपल्या घरी बोलावलं। हा सुद्धा आतुरतेने वाटच पाहत होता की कधी या महिलेसोबत आपण शारीरिक संबंध स्थापित करेल, हा देखील बरेच दिवसाची वाट पाहत होता। आणि या महिलेनं सुद्धा मग असंच त्याला बोलत असताना हसत खेळत त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यानंतर तिचा त्याने ॲड्रेस घेतला आणि तिच्या ॲड्रेसवर तिच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला। आणि तिच्या घरी जेव्हा हा गेला त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं, कारण मुलगी जी होती ही शाळेत गेलेली होती आणि ही जी महिला होती ही फक्त घरी एकटी होती। आणि त्याच वेळेस मग या दोघांमध्ये शारीरिक संबंधही स्थापित झाले। आता ज्या प्रकारे महिला खूप दिवसाची आपल्या नवऱ्यापासून दूर होती आणि या महिलेला बरेच दिवसापासून असं शारीरिक सुख मिळालेलं नव्हतं की जे या मुलानं तिला शारीरिक सुख दिलं, ह्याच्यामध्येच ती महिला एवढी त्या मुलावर खुश झाली की ती आता त्याच्यासोबत लग्न करायचे स्वप्न पाहू लागली। आणि त्यानंतर मग जशी हिला
संधी मिळत असायची, जशी हिला वेळ मिळत असायची त्यावेळेस ती त्या मुलाला आपल्या घरी बोलवत असायची. आणि हा मुलगा सुद्धा आता एकटा राहत होता, बाहेर गावचा इथं काम करण्यासाठी आलेला होता. आणि यालाही आता एका प्रकारे असा महिलेचा आसरा मिळालेला होता. त्याच्याही शारीरिक गरजा आता पूर्ण होत होत्या. आणि ह्यासाठीच मग तो मुलगाही मग या महिलेच्याच घरी सतत आता येणं जाणं करत होता. आणि यांच्यामध्ये असे काही मग जवळीकता निर्माण झाली की यांचे जे येणं जाणं होतं हे खूपच दाट प्रमाणामध्ये वाढलं. एवढं वाढलं की या महिलेनं त्याला आता एका प्रकारे आपला नवरा समजलं होतं. आणि त्यानेही तिला आता लग्नाची स्वप्न दाखवली होती. आणि याचं कारणही असं होतं की तो जसा या महिलेच्या घरी आलेला होता की त्यानंही ओळखलेलं होतं की ही महिला काही पैसे धरून आहे, हिच्याजवळ काही पैसे सुद्धा आहेत. आणि याच्यासाठी मग जशा प्रकारे तो हिला शारीरिक गरजा पूर्ण करून देत होता त्यामध्येच तो मुलगा हिला मग काही छोट्या मोठ्या काही वस्तूसाठी कधी कधी पैशाची मागणी करत असायचा. आणि महिला त्याच्यावर एवढी खुश होती की ही महिला सहजपणे त्याला मागेल तेवढे पैसे सुद्धा द्यायला तयार होत होती. आणि अशाच प्रकारे ही महिला वारंवार त्याला पैसे देत होती. आणि यांच्या या प्रेमसंबंधाला आता बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली होती. यांची जवळजवळ नोव्हेंबर 2024 पासून ही जवळीकता वाढलेली होती. तेव्हापासून हा या महिलेच्या संपर्कामध्ये आलेला होता, याच्यासोबत तो शारीरिक संबंधामध्ये आलेला होता. आता हा अशा प्रकारे त्या महिलेच्या घरी यायचा की जसा एखादा तिचा नवरा आहे. आणि ही महिला सुद्धा त्याच्यासोबत अशा प्रकारे राहत होती की ही त्याची पत्नी आहे. फक्त यांनी लग्न केलेलं नव्हतं, बाकी सर्व काही यांचं पती पत्नीप्रमाणेच आता सुरू झालेलं होतं. आणि हा मग हळूहळू ज्या प्रकारे याला काही पैसे लागत होते आणि त्यालाही माहीत होतं की आता हे आपल्याला पैशाला नकार देऊ शकत नाही, तोही तिला लग्नाची स्वप्न दाखवत असायचा. आपण लवकरच लग्न करूया अशा प्रकारे तो तिला थापा मारत असायचा. आणि ही महिला सुद्धा मग त्याला लागेल तेवढे असे हिनं पैसे द्यायला सुरुवात केली. आता या महिलेनं अशाच प्रकारे याला जवळजवळ 12,35,000 रुपये दिले असं या महिलेचं म्हणणं होतं. आता याने एवढे पैसे जे घेतलेले होते तर फक्त हिच्यासोबत लग्न करण्याचं त्यानं हिला स्वप्न दाखवलेलं होतं. आणि महिलाही त्याच्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहत होती. आणि एकीकडं तो आता 20-25 वर्षाचा तरुण आहे, तर इकडे ही महिला 40 वर्षाची एक अर्ध्या वयाची महिला आहे. आणि हिची आता एक तारुण्यात आलेली एक मुलगी सुद्धा आहे, जिचं आता 2-3 वर्षामध्ये लग्न करावं लागेल. आता ज्या प्रकारे हा या महिलेच्या घरी सतत येत जात असायचा आणि हा आता ज्या वेळेस सुरुवातीला हा मुलगी नसताना यायचा, पण आता या महिलेला मुलीचीही भीती उरलेली नव्हती. कारण तिलाही माहीत होतं की ती आपल्या मुलीलाही काही कमी करत नाही, तिलाही कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही. दोघीच आई आणि मुलगी राहतात, तर यांच्यामध्ये एखादा पुरुष सुद्धा राहायला हवा. आणि तिला सुद्धा एका नवऱ्याची आवश्यकता होती, पण मुलीला तिच्या पित्याची काही आवश्यकता नव्हती. पण मुलगी जे काही यांचा अशा प्रकारचं हे अश्लील प्रकार पाहत होती की कसा एक बाहेरचा पुरुष येतो आणि तिच्या आईसोबत रात्र घालवतो, तिच्यासोबत तो रात्रभर मौज मजा करतो, एका नवऱ्यासारखा तो येतो, पण तो तिचा नवरा नाही, तो या मुलीचा वडील नाही. आणि तो एका प्रकारे तरुण वयात असलेला तरुण आहे. आणि हेच काही ही मुलगी सर्व प्रकार पाहत होती. आणि आता ज्या वेळेस तो यायचा तर कधी ही महिला घरी असायची तर कधी नसायची, कधी ही मुलगीच असायची. पण तो जसा जसा आता हिच्या घरी यायचा तर त्या एका प्रकारे आता त्याचं या महिलेकडून मन भरलेलं होतं. कारण ही महिला अर्ध्या वयाची होती. हा फक्त तिला आता पैशासाठी आपल्या सोबत वापरत होता, पैशासाठी तिचा वापर करून घेत होता. पण आता याच्या नजरेमध्ये त्या महिलेची मुलगी भरलेली होती. पण आता हा तिच्या मुलीवर एका प्रेमाचं जाळं फेकण्याचा प्रयत्न करत होता आणि हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच प्रकारे ही मुलगी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत गेली. तो ज्या प्रकारे या मुलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता त्याच प्रकारे ही मुलगी सुद्धा त्याचा विरोध करत नव्हती. आणि ही मुलगी सुद्धा त्याला एका प्रकारे शांत राहून सहमती दर्शवत होती. आणि ह्यामध्येच त्याचा धैर्य बळावलं, त्याला हिंमत आली. आणि ह्यामध्येच त्यानं एके दिवशी मुलीच्या शरीरावर हात टाकले. मुलीनेही त्याला विरोध केला नाही. आणि ह्यामध्येच मग त्याने मुलीसोबत सुद्धा शारीरिक संबंध स्थापित केले. आता ह्या ज्या वेळेस मागील 1 वर्षापासून आईसोबत अनैतिक संबंधामध्ये होता, तर मागील 5-6 महिन्यापासून या मुलीसोबत सुद्धा तो अशाच प्रकारे अनैतिक संबंधामध्ये पडलेला होता. आता हा बरेच काही दिवसापासून या महिलेला असा थापा मारत आलेला होता. आता महिलेला वाटत होतं की याला बरेच दिवसापासून आपण पैसे देत आहोत, जवळजवळ वर्ष होऊन गेलं, पण हा फक्त आपल्यासोबत लग्न करतो असा थापा मारत आहे, पण माझ्याशी काही लग्न करत नाही. आणि ह्यामध्येच मग या महिलेमध्ये आणि त्याच्यामध्ये मग छोटे मोठे वाद होत होते. या महिलेमध्ये जेव्हा वाद होतील त्यावेळेस तो या महिलेला जेव्हा बाहेर जायची त्यावेळेस तिला बाहेर जाऊ देत असायचा. आणि तो हळूच मग घरी यायचा आणि आपल्या त्या प्रियसीच्या मुलीसोबत शारीरिक संबंध स्थापित करायचा. आणि एके दिवशी या महिलेच्या तो अशाच प्रकारे नजरी पडला. एके दिवशी त्या महिलेनेच आपल्या मुलीसोबत तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिलं. आता ह्या वेळेस त्या महिलेनं असं पाहिलं त्यावेळेस ती आपल्या मुलीलाही भांडत होती आणि तिच्या प्रियकरालाही भांडत होती.
पण त्यावेळेस जी मुलगी होती ही आपल्या आईलाच उलट उत्तर देत होती की तुला जसं करायला जमते तसं काय मला करायला जमत नाही का, अशा प्रकारची ती मुलगी आता तिला उत्तर देत होती. तुझ्या काही भावना आहेत तशा त्या प्रकारच्या माझ्याही भावना आहेत, आणि जो हा आपल्या घरी व्यक्ती येतो तो तुझ्यावर प्रेम करत नाही तर तुझ्या पैशावर प्रेम करतो, आणि माझ्यावर तो खरोखर प्रेम करतो. अशा प्रकारे आता आई आणि मुलीमध्ये हे वाद वाढलेले होते. पण आता आईने त्यानंतर आपल्या मुलीची समजूत काढली की तो माझ्यासाठीही योग्य नाही आणि तुझ्यासाठीही योग्य नाही. असा जर मनामध्ये त्याच्या फक्त वासना भरलेली आहे, तो माझ्यासोबत असे अनैतिक संबंध ठेवतो आणि तो माझा होणारा नवरा आहे, माझ्यासोबत लग्न करण्याचा तो एकीकडे बहाणा करतो, निमित्त करतो, मला लग्नाचं आमिष दाखवतो, तर एकीकडे तू तुझ्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करतो. तर अशा पुरुषासोबत जर तू शारीरिक संबंध ठेवशील, अनैतिक संबंध ठेवशील, तर हा उद्या तुझा सुद्धा विश्वासघात करू शकतो. अशा प्रकारे या आई आणि मुलीने मग कशीबशी एकमेकींची समज काढली आणि त्यानंतर यांच्या लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे या दोघींचीही फसवणूक करत आहे. या दोघींनाही फक्त तो हाताशी धरत आहे, महिलेकडून पैसे उकळत आहे आणि कधी कधी तो तिच्याकडूनही शारीरिक गरजा पूर्ण करून घेत आहे, तर कधी या तारुण्यात आलेल्या या मुलीसोबतही आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करून घेत आहे. यासाठी मग आता या दोघींच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस या दोघींनी या 4 दिवसाखाली जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की कशा प्रकारे या व्यक्तीने या दोघींची फसवणूक केली आणि आईच नाही तर त्याने मुलीसोबतही अनैतिक संबंध ठेवले, तिच्यासोबतही शारीरिक संबंध स्थापित केले. पोलिसांनी हा जो संपूर्ण प्रकार होता त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर घेतला, त्याचं नाव घेतलं आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. जेव्हा त्याच्याशी चौकशी केली त्यावेळेस सुद्धा त्यानं असंच पोलिसांना सांगितलं की या महिलेने त्याला एका प्रकारे वासनेच्या जाळ्यात अडकवलेलं होतं. महिला त्याला लग्नाचं आमिष दाखवत होती, त्यालाही महिलेकडून शारीरिक सुखही मिळत होतं आणि सोबत पैसेही मिळत होते. यासाठी तो या महिलेसोबत तो लग्न असं तिला एका प्रकारे होकार देऊन तिच्यासोबत तो आपल्या गरजा पूर्ण करून घेत होता. तिच्याकडून पैसे घ्यायचा आणि महागड्या काही वस्तू आपल्यासाठी घ्यायचा, तर कधी आपल्या कुटुंबियांना तो घरी पैसे पाठवत असायचा, तर कधी स्वतःसाठी महागड्या वस्तू विकत घ्यायचा, कधी गाडी घ्यायचा, तर कधी आपल्यासाठी नवीन मोबाईल घ्यायचा. अशा प्रकारे तो आता हिच्या पैशावर तो ऐश करत होता. अशा प्रकारे जेव्हा त्यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला, एकीकडं त्याने दोघींसोबत शारीरिक संबंध स्थापित केलेले होते, मुलगी अज्ञान होती, ह्यासाठी त्याच्यावर आता पोलिसांनी पॉक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला आता तुरुंगात पाठवलेला आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे आणि जागरूक करणे हाच आहे की काही महिला सुद्धा अशा अनैतिक संबंधामध्ये पडत असतात. फक्त असे पुरुष अशा महिलांच्या शरीराचे भुकेले असतात, त्यांच्याकडून पैसा उकळण्याचं ते काही दिवसासाठी काम करत असतात. पण जेव्हा त्यांची ही भूक भागत असते आणि जेव्हा या महिलेकडून त्याला पैसे मिळत नसतात त्यावेळेस तो या महिलेचं तोंड सुद्धा पाहू इच्छित नसतो. पण या महिला याच काही अशा भूलथापांना खरं प्रेम समजायला लागतात आणि त्यासाठी मग ते आपलं कुटुंब हे दूर करायला तयार होत असतात. पैशाचीही त्याच्यावर कितीही लूट करायला तयार होत असतात. ते मागचा पुढचा विचार करत नाहीत, आपल्या मुलाबाळांचा सुद्धा विचार करत नाहीत. या महिलेने सुद्धा आपल्या मुलीला सुद्धा अशाच प्रकारे या वासनेच्या खेळामध्ये ढकललं आणि एवढंच नाही तर त्या मुलीचंही आता आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.